नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आली आहे, की कालपासून निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि राज्य शासनाकडून अखेर उर्वरित जे जी-आर होते, जे रब्बी अनुदानासाठी काढायचे, ते सर्वच्या सर्व 4-5 जी-आर राज्य शासनाकडून काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. जे रब्बी अनुदान हेक्टरी ₹10,000 जे उर्वरित विभागासाठी मंजूर करायचे होते व त्यासाठी जे जी-आर काढायचे होते, ते संपूर्ण जी-आर अखेर राज्य शासनानं काढलेले आहेत. त्यामुळं आता उर्वरित ज्या शेतकऱ्यांच्या विभागाचे पैसे द्यायचे राहिलेले होते व त्यासाठी जी-आर काढायचा राहिला होता, ते सर्व जी-आर माननीय मुख्यमंत्री यांनी काढलेले आहेत कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये. कारण निवडणुकीची घाई सर्व पक्षाला लागलेली आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये जर जी-आर नाही काढले, तर हे पैसे आचारसंहितेमध्ये अडकू शकले असते. अखेर उर्वरित रब्बी पिकाच्या ज्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप करायचं आहे, त्या सर्व तालुक्यांची यादी आलेली आहे. त्या यादी आपण पाहूया. राज्य शासनाकडून 4 नोव्हेंबर 2025च्या तारखेला काल अखेर 4 ते 5 जी-आर रब्बी अनुदानासाठी राज्य शासनाकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अनुदानाचे पैसे ज्यांचे राहिलेत, ते सर्व पैसे आता शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यावर पडायला सुरुवात होणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पाहूया, की कोणकोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि किती निधी मंजूर केला. शेतकरी मित्रांनो, काल 4 ते 5 जी-आर राज्य शासनाकडून काढण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पुणे विभागातील कोल्हापूरसाठी 10,88,48,000 काल राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत. रब्बी अनुदान बियाणे व इतर अनुवांशिक बाबी या नावे जी-आर राज्य शासनाकडून काढण्यात आलेला आहे. पुणे विभागातील कोल्हापूर. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड, जालना व पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यासाठी, या सर्व जिल्ह्यांसाठी रुपये 3,499,84,11,000 हे रब्बी अनुदानाच्या पेरणीसाठी वाटपासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा जी-आर आहे, तिसरा जी-आर शेतकरी मित्रांनो, कोकण विभाग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर ठाणे, त्याच्यानंतर पालघर, ठाणे, पुणे विभागातील पुणे विभाग आणि सांगली हा एक जी-आर आहे. त्याच्यानंतर नागपूर विभागातील वर्धा, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव, लातूर, परभणी या सर्व विभागासाठी एकूण पाहायला गेलं तर एकूण कोकण, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी टोटल 2,72,78,41,40,000 मंजूर करण्यात आले आहेत. त्याच्यानंतर अजून एक जी-आर आहे शेतकरी मित्रांनो, पुणे विभागातील कोल्हापूर. असे मिळून शेतकरी मित्रांनो, याच्यानंतरचा जो जी-आर आहे, नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या विभागासाठी टोटल 2,02,43,43,39,39,000 मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने खूप काल घाई गडबडीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं रब्बी अनुदान मंजूर करायचं होतं, त्याच्यासाठी जी-आर काढायचा होता, अखेर तो जी-आर राज्य शासनाने काल घाई गडबडीमध्ये काढून टाकलेला आहे. कारण नगरपंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुका काल लागायच्या अगोदर हे सर्व जी-आर काढलेले आहेत, जेणेकरून या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बी अनुदान हेक्टरी ₹10,000 वाटपाची प्रतीक्षा सर्व शेतकरी करत होते. आणि राज्य शासनाने गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये फक्त अमरावती, नाशिक आणि पुणे विभागातील जी-आर काढले होते. त्यामुळे सर्वांना अपेक्षा होती, निवडणुकीची आचारसंहिता तर लागणार आहे आणि राज्य शासनाकडून अजून उर्वरित जी-आर काढण्यात आलेले नाही आहेत. मग आता हे कधी काढणार ही सर्वांना प्रतीक्षा होती आणि अखेर राज्य शासनाकडून ही प्रतीक्षा पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता उर्वरित ज्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यांना ते अतिवृष्टीचं अनुदान मंजूर झालेलं आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हेक्टरी ₹10,000 रब्बीचे मंजूर करण्यात आलेले आहे. आणि आता सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे आणि आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या पैशाच्या वितरणाला सुरुवात होणार आहे.
त्यामुळं सर्वांची प्रतीक्षा अखेर संपली. रब्बी अनुदान हेक्टरीचा GR निघणं गरजेचं होतं आणि तो GR आता 10,000चा राज्य शासनानं उर्वरित सर्व तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहेत आणि सर्वांची प्रतीक्षा रब्बी अनुदानाची संपणार आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.